आणि शेवटी 1802 साली ब्रिटिशांनी हिंदुस्थान ताब्यात घेतला. तो कोणाकडून घेतला तर तो मराठ्यांकडून. अब्दालीच्या 100 स्वारांपुढे 5000 लोक पळून जातात असं अंताजी म्हणतात. हो. तर अशा भीषण परिस्थितीत एकही गोळी वाजली नाही, पण कुठली गोळी वाजली तर फक्त मराठ्यांची गोळी वाजली. आजचा जो पाकिस्तान आहे, काश्मीर वगळता, तो सगळा अब्दालीनं त्यावेळी आपल्या नावे करून घेतलेला आहे. मग मराठी पेशावरवर घुसले, पेशावरचा ताबा घेतला. तर भाऊसाहेबांनी जामा मशिदीच्या छतावर तोफा चढवल्या. दिल्लीच्या लाल किल्ल्यात तर त्या दिवाणे आमो खास याच्या छताची चांदी काढली आणि त्याची किंमत 9,12,000 रुपये झाली. त्याचं वजन जवळजवळ 9 टन पेक्षा जास्त भरेल. शिंदे होळकर हे पेशव्यांच्या राज्यात स्वतः भागीदार आहेत असंच मानायचं. रणांगणावर मला वाटतं 24 घी होते प्रेतांची. नाना साहेब पेशवे म्हणायला लागले, मी नर्मदेत जातो, नावेत बसतो आणि नावेला होल करून नाव बुडवतो. तुम्ही असं म्हटलं की कोहिनूर हिरा पुण्यात असता, एवढीच मोठी फरमानं असायची प्रत्येकाला दिलेली. हो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एकेका फरमानाची किंमत साधारण 2 कोटी 3 कोटी रुपये एवढी पण असू शकते. औरंगजेब फार कमी बोलायचा, म्हणजे 3 ते 4 शब्द. तारीफ करायचं काय म्हणायचं, आफरीन आफरीन एवढंच म्हणायचं. हे जे फरमान आहे हे औरंगजेबानं त्यात स्वतःच्या हस्ताक्षरात थोडासा मजकूर लिहिलेला आहे आणि शिवाजी विरुद्ध आपल्याला पुढे मोहीम करायची असं बादशाह त्यात त्यांना सांगतोय. महमूद हुसेनीची वगैरे पुस्तकं जे पुस्तक अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये उपलब्ध नाही, ते तुम्ही रशियामधनं उपलब्ध केलं. सेंट पीटर्सबर्ग म्युझियमनं ते मॅन्युस्क्रिप्ट विकत घेतलंय आणि त्या सेंट पीटर्सबर्ग म्युझियमने त्याचं स्कॅन केलेले. तर ते स्कॅन मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून ते स्कॅन मागवले. ते 1200 पानांचं हस्तलिखित.